जुगणी येथील सरपंच विरोधात म्हसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मोर्चात गेल्याचा व ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असल्याचा राग येऊन एकाला मारहाण। गुंडगिरी व दादागिरी कदापि खपवून घेणार नाहीत, सुशील कुमार पावरा। 28 एप्रिल 2025 रोजी विविध मागण्यांसाठी आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा काढला होता। या मोर्चात का गेला? मोर्चात गेल्याचा व ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असल्याचा राग मनात धरून धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत जुगणी येथील सरपंच राजा थावऱ्या पवार यांनी टेंबऱ्या शिवा वळवी यांना वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली। मारहाण केल्याबद्दल जुगणी येथील सरपंच विरोधात म्हसावत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता 2023 नुसार कलम 115(2), 351(2), 352 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। टेंबऱ्या शिवा वळवी वय 62 वर्ष राहणार जुगणी डुगलीपाडा तालुका धडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी आम्ही गावातील गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीची चौकशी व्हावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे मोर्चा काढला होता। म्हणून जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले। तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांनी ग्रामपंचायत जुगणी येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून चौकशी आदेश दिले आहे। त्याचा राग मनात धरून दिनांक 7 मे 2025 रोजी फिर्यादी हे सुरसिंग ओजमा पवार जुगणी यांच्या घराजवळ उभा असताना राजा थावऱ्या पवार हे फिर्यादीस सांगू लागले की तुम्ही मोर्चा काढल्यामुळे आपल्या ग्रामपंचायत कामाची चौकशी सुरू झाली आहे, तुम्ही मोर्चा का काढतात असे सांगून वाईट शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी व लाथांनी पाठीवर व हातावर मारहाण करून काठीने पाठीवर मारून मुक्का मार दिला आहे। त्यांच्यापासून मला अमिताभ जोमा वळवी व दसा बारक्या वळवी राहणार जुगणी यांनी सोडवले। पुन्हा मला मारहाण करण्याची धमकी देऊन तिथून निघून गेले। मला मुखामार लागलाय। सरपंच राजा थावऱ्या पवार याच्या विरुद्ध माझी फिर्याद आहे। सदर मारहाण घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो। भ्रष्टाचार, भूमाफिया विरोधात वनहक्क दावे, पाणी, रस्ता, शाळा, अंगणवाडी, रस्ता, वीज अशा मूलभूत हक्कांसाठी आमचा सामान्य जनतेचा हा जन आक्रोश मोर्चा होता। मोर्चातील मागण्या दडपण्याचा कोणीही प्रयत्न करू नये। ग्रामपंचायत जुगणी येथील शिवसेना शिंदे गटाच्या सरपंचाची ही गुंडगिरी व दादागिरी आम्ही खपवून घेणार नाहीत। सरपंचावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला आहे, परंतु अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मोका लावला पाहिजे। पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे। या भ्रष्टाचारी सरपंचाला आम्ही कदापि माफ करणार नाही। याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे। 28 एप्रिल 2025 रोजी भ्रष्टाचार, भूमाफियांविरोधात व पाणी, रस्ता, वीज, शाळा, अंगणवाडी अशा मूलभूत मागण्यांसाठी आमचा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांचा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश मोर्चा होता। या जन आक्रोश मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व सामान्य जनता सामील झाली होती। या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या एका आमच्या मोर्चेकरी बांधवाला, आदिवासी बांधवाला जुगणी येथील गुंड प्रवृत्तीच्या सरपंचांनी मारहाण केलेली आहे। या सरपंचाचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। या गुंड प्रवृत्तीच्या सरपंचाच्या विरोधामध्ये म्हसावत पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुंड सरपंचावरती पोलिसांनी कायदेशीर कडक कारवाई करावी, याला मोक्का लावला पाहिजे। अशा गुंड लोकांना, यांच्या गुंड प्रवृत्तीला, दादागिरीला पोलिसांनी ठेचून काढलं पाहिजे। या गुंड लोकांना जिल्ह्याबाहेर हाकलून दिलं पाहिजे। या गुंड सरपंचाचा आम्ही सर्व आदिवासी संघटना मिळून जाहीर निंदा करतो, जाहीर निषेध व्यक्त करतो। ज्या आदिवासी बांधवाला मारहाण झालेली आहे त्या आदिवासी बांधवासोबत आम्ही सर्व आदिवासी संघटना, सर्व आदिवासी समाज भक्कमपणे आणि ठामपणे उभे आहोत। जोपर्यंत या भ्रष्ट सरपंचावरती कायदेशीर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। अरे, या सरपंचाला आम्ही सांगू इच्छितो की तुला लाज वाटायला पाहिजे। एवढ्या म्हाताऱ्या माणसाला तू मारहाण करत आहे, तू भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून अशी मारहाण करत आहे। अशा पद्धतीने या तक्रारदारांची, मोर्चेकरांची जी मागणी आहे त्याला दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहे। या गुंड लोकांनी कितीही कोणतेही प्रयत्न केले, कितीही लोकांना मारहाण केली, कितीही लोकांना धमक्या दिल्या, तरी आम्ही या धमक्यांना, या मारहाणीला भीक घालणार नाही। या गुंड लोकांना
आम्ही कधीच घाबरत नाही, घाबरणार नाही आणि यांना कधीच आम्ही भीक घालत नाही। या गुंड लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे। यांना जोपर्यंत कडक शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प तर बसणार नाही आहे, परंतु या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे म्हणून आम्ही मागणी करणार आहोत। हा गुंड सरपंच शिवसेना शिंदे गटाचा आहे असं सांगण्यात येत आहे। या सरपंचाला मला असं सांगणं आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून चांगलं काम करायला तुम्ही शिका। अशा पद्धतीने मारहाण करून तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे। आमचा लढा हा सत्याचा आहे, संविधानिक मार्गाने आहे, म्हणून आम्ही हा लढा लढत राहू। तुम्ही कितीही लोकांना मारहाण केली, कितीही लोकांना धमक्या दिल्या तरी आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही। आमची ही चळवळ आम्ही सुरूच ठेवू। तुमच्या या भ्रष्टाचाराला आम्ही पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही। तुमच्यावरती कारवाई झाल्याशिवाय, तुम्हाला अटक केल्याशिवाय, तुमच्यावरती गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। म्हणून या सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आम्ही जाहीर आवाहन करतो की आम्ही संविधानिक मार्गाने लढत आहोत, म्हणून आमच्या मागण्या तुम्ही दडपण्याचा कदापि प्रयत्न करू नका। तुम्हाला आम्ही जशास तसं उत्तर देऊ। तुमच्यावरती कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, आमचा लढा हा थांबणार नाही। भ्रष्टाचार हटाओ, नंदुरबार जिल्हा बचाओ। नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, गुंडगिरी नहीं सहेंगे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.